नमस्कार, नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे। नक्की शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे कांद्यासाठी। स्वयंपाकात तर आपण नेहमी कांदा वापरतो, पण आज आपण कांद्याच्या तुकड्याचा एक छोटासा वेगळा असा उपयोग करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला भरपूर समस्या दूर करता येतील। तर पाहू शकता इथे कांदा मी असा थोडासा कट करून घेतलेला आहे। अगदी छोटीशी एक फोड काढलेली आहे आणि त्याच्यात ज्या कळ्या आहेत त्याला आपण असं तोडून घेणार आहोत। आणि फक्त आपल्याला एवढाच कांदा हवा आहे। तर पाहू शकता 4-5 पाकळ्या अशा मी याला असं काढलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे सुई दोरा किंवा तुम्ही मोठी काटेपिन देखील वापरू शकता। आणि इथे आपण सुई दोऱ्यामध्ये याला असं ओवून घेणार आहोत आणि यामध्ये आपण हे दोऱ्यामध्ये अशा पूर्ण ज्या कांद्याच्या पाकळ्या होत्या त्या टाकलेल्या आहेत आणि या दोऱ्याची एक गाठ मारून घ्या। आता आपण याला घरामध्ये कुठेही अडकू शकतो आणि घरामध्ये तुम्ही याला जिथे अडकवाल त्या ठिकाणी एकही पाल तुम्हाला दिसणार नाही। जसं किचन मध्ये काही स्वयंपाक उघडा राहिला तर तिथे पाल पडण्याची देखील भीती असते। छोटे छोटे पालीचे पिल्ले इकडे तिकडे पळताना दिसतात। भरपूर जणांना भीती वाटते पालींची किंवा किळस येते। तर अशा वेळेस तुम्हाला ही ट्रिक करायची आहे। जिथे तुम्हाला पाल नको आहे त्या ठिकाणी हे फक्त अडकून ठेवा, तिथून पूर्णपणे पाली गायब होतील। जसं की बाथरूम मध्ये, किचन मध्ये तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता। यानंतरची आपली टिप आहे, त्यासाठी एक मी कॅरी बॅग घेतलेली आहे आणि कॅरी बॅग आपल्याला हातामध्ये अशी टाकायची आहे। त्यानंतर इथे आपण सॉक्स जुना घेणार आहोत आणि जुना सॉक्स देखील आपण यावरती असा घालणार आहोत। या ठिकाणी याचे भरपूर फायदे आहेत। जसे की आता इथे पहिला उपयोग याचा आपण पाहूयात। आपल्या घरातील अशी बरेच कामं असतात ज्याला की करणं थोडंसं अवघड किचकट वाटतं, पण अशी कामं करायची असतील तर नक्कीच आपण हा उपाय केला पाहिजे, जेणेकरून आपले हात खराब होत नाहीत। त्यासोबतच जुन्या सॉक्सचा वापर केल्यामुळे वेगळं असं स्क्रबर घ्यायची गरज पडत नाही। आता पाहू शकता असे वॉश बेसिन, सिंक हात लावायला नको वाटतं आणि हात लावून व्यवस्थित घासलं नाही तर व्यवस्थित हे साफ होत नाही। तर पाहू शकता अशा प्रकारे प्रेशर व्यवस्थित यावरती बसतं। अशा जागा छान स्वच्छ होतात, हातही घाण होत नाहीत। त्यासोबतच पाहू शकता इथे सॉक्सचा देखील आपण रियूज केलेला आहे। आता हा ओला झालेला सॉक्स आपण काढून धुतला आणि त्यामध्ये पाहू शकता आपले जे हात आहे आतमध्ये आपण पॉलिथिन घातल्यामुळे अजिबात ओला होत नाही आणि याप्रमाणे आपल्याला अशी काही बरीच कामं करता येतील जिथे आपल्याला हातही घाण करायची गरज पडणार नाही आणि आपली कामं देखील होतील। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे अशा प्रकारच्या वायर असलेल्या वस्तूंसाठी। आता हे एवढे मोठे मोठे वायर जे असतात ते ठेवायला खूप अवघड जातं, पसारा होतो, जागा जास्त लागते। पण अशा वेळेस आपल्या घरातील जुन्या वस्तूंचा आपल्याला खूप छान रियूज करता येतो। त्यातीलच एक वस्तू म्हणजे घड्याळ। आपल्या घरातील जे खराब झालेले घड्याळ असतात किंवा लहान मुलांचे अशा प्रकारचे घड्याळ अगदी 4-5 दिवसातच ते इकडे तिकडे करून टाकतात, तर याला आपण असंच फेकून देतो काय कामी येणार म्हणून। पण याचा उपयोग आपण घरातील भरपूर ठिकाणी करू शकतो। जसं हे इस्त्रीचं वायर कितीही गुंडाळून ठेवलं तरी ते व्यवस्थित बसत नाही, सारखं सारखं निसटतं किंवा खूप जास्त असा पसारा वाटतो। किंवा इतर काही वस्तू जे आहेत त्याचे जे वायर असतात त्याला जर तुम्हाला एकत्र करून ठेवायचं असेल तर या तुटलेल्या घड्याळाचा आपण उपयोग करू शकतो। तसं तर काही वेगवेगळ्या वस्तू ज्या असतात तुटलेल्या त्याचा देखील तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून उपयोग करता येईल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। पाहू शकता इथे जुन्या घड्याळाचा आपण खूप छान उपयोग केलेला आहे, दिसायलाही चांगलं दिसतं। त्यासोबतच वेगळे असे पैसे खर्च करावे लागत नाहीत या वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी। आता कुठेही ठेवा, व्यवस्थित बसेल आणि कमी जागा लागेल। यानंतरची आपली टिप आहे अशा प्रकारच्या डब्यांसाठी जे की आपण यूज अँड थ्रो म्हणा किंवा प्लास्टिकचे डब्बे वापरतो। आता एखादा डब्बा असा असतो ज्यामध्ये आपण काही लसूणची जी पेस्ट आहे ती ठेवतो किंवा काही इतर वस्तू ठेवतो आणि त्या वस्तू सतत त्यामध्ये ठेवल्यानंतर आपण 5-6 दिवसानंतर ती जो डब्बा आहे तो धुवून जरी घेतला तरी त्यामधून एक प्रकारचा वास यायला लागतो आणि तो वास काही केला जात नाही। आता लसूण पेस्टचा जर यामधून वास येत असेल आणि यामध्ये आपण दुसरी वस्तू ठेवली तर त्याचा वास त्याला लागतो। तर अशा वेळेस आपण डब्बा फेकून न देता याला छोटंसं एक काम करायचं आहे, ते म्हणजे की यामध्ये आपण काही मसाले टाकून ठेवायचे आहे। जसं की लवंग म्हणा, मिरे, विलायची अशा प्रकारे काही जे मसाले असतात ते 4-5 यामध्ये टाकून ठेवा। यापैकी एक जरी मसाला टाकला तरी चालेल आणि अर्धा 1 तास असंच यामध्ये हे मसाले टाकून ठेवा। इथे तुम्ही पाहू शकता अशा लवंग मी काही यामध्ये टाकून ठेवल्या होत्या। अर्ध्या तासानंतर यामधून लवंग अशा काढल्या की पूर्णपणे वास गायब होतो। अगदी कितीही स्वच्छ धुतलं तरी हा वास जात नाही, पण या उपायाने हा वास सहज जातो आणि हे मसाले आपल्याला परत वापरता येतात, यावरती अजिबात तो वास बसत नाही। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे इडलीसाठी।
इडली खायला तर सर्वांनाच आवडतं, पण भांडे घासायचा खूप कंटाळा येतो, कारण की इडलीचे भांडे खूप जास्त पडतात, जास्त मेहनतही लागते यांना स्वच्छ करण्यासाठी. पण आजपासून इडली तुम्ही जेव्हा बनवाल त्यावेळेस तुम्हाला जास्त भांडे घासावे लागणार नाहीत, असा मी उपाय सुचवणार आहे. तर पाहू शकता, नॉर्मल जेव्हा आपण प्लेटमध्ये बॅटर टाकून इडली बनवतो त्यावेळेस अशा प्रकारे ज्या या प्लेट असतात खूप जास्त खराब होतात. दुसऱ्या वेळेस जर यामध्ये आपल्याला बनवायचं असेल तर स्वच्छ धुवून घ्यावं लागतं, कारण की याचे जे छिद्र असतात ते ब्लॉक होतात, किंवा धुवून ठेवायच्या म्हणलं तर यामध्ये भरपूर मेहनत आणि वेळ जातो. पण आजपासून तुम्हाला याला धुण्याची गरजच पडणार नाही, असा मी उपाय शेअर करत आहे. पाहू शकता, एक स्वच्छ कपडा मी इथे घेतलेला आहे. एखादा नवीन रुमाल देखील तुम्ही यासाठी करू शकता. इथे आपल्याला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे. तुम्ही एखादा पांढरा रुमाल नवीन देखील यासाठी करू शकता. तर इथे मी असा एक स्वच्छ कपडा ओला करून घेतलेला आहे आणि त्याला आपण प्लेटवरती असं टाकणार आहोत. तर आकाराने रुमाल जर मोठा असेल तर काहीच प्रॉब्लेम होत नाही, किंवा त्या आकाराचा देखील तुम्ही कट करू शकता. त्यानंतर ह्या कपडा जो आहे तो थोडाफार ओला असतो, जास्त यामध्ये पाणी नसतं. त्यानंतर यामध्ये इडलीचं रेग्युलर प्रमाणे बॅटर आपल्याला टाकायचं आहे. यामुळे आपले बरेच फायदे होतात. इडली देखील खूप लवकर होते. त्यासोबतच तुम्ही पाहताल, हे ज्या खालच्या प्लेट असतात त्या आपल्याला अगदी स्वच्छ पुसून घ्यायची देखील गरज पडत नाही. एवढ्या छान स्वच्छ राहतात, म्हणजे इडलीही तयार होईल आणि भांडे घासायची गरजही पडणार नाही. इथे मी अशा सर्व प्लेट तयार करून घेऊन इडली पात्रात ठेवून याला छान असं बनवून घेतलेलं आहे. पाहू शकता, या कपड्याला अजिबात या इडली चिटकत नाहीत, खूप छान व्यवस्थित निघतात आणि छान फुगतात देखील, कमी वेळात तयार होतात. आणि इथे याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. कपडा स्वच्छ धुवून किंवा फक्त पाण्यातून काढून आपण परत यावरती वापरू शकतो. आणि ही जी प्लेट आहे तुम्ही पाहताल, अजिबात खराब होत नाही, अगदी जशाच्या तशी राहते. आणि जेव्हा आपण याला असं डायरेक्ट प्लेटमध्ये टाकतो त्यावेळेस प्लेट किती जास्त खराब होतात, आणि ज्या वेळेस कपडा वापरला जातो त्यावेळेस प्लेट पहा कशा आहेत. अगदी आपल्याला याला पुसून घ्यायची देखील गरज पडत नाही. आजच हा उपाय करा, भांडे घासायचं तुमचं काम अगदी सोपं होईल. ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. यानंतरची आपली टीप आहे लोखंडाच्या तव्यासाठी. आता लोखंडाचा तवा आपण चपाती भाकरी बनवण्यासाठी वापरतो. लोखंडाचा तवा म्हणा किंवा कढई म्हणा, पण आज आपण या लोखंडाच्या कढईचा किंवा तव्याचा थोडासा वेगळा उपयोग करणार आहोत, जो की आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे. तर इथे मी गॅसवरती असा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध. तुम्ही म्हणाल दूध तर आपण नॉर्मल स्टीलच्या किंवा इतर भांड्यात देखील गरम करू शकतो, पण आज आपण खास याला लोखंडाच्या तव्यावरती गरम करणार आहोत. बऱ्याच वेळा आपल्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम येतो, जेव्हा आपण डॉक्टरांना दाखवतो त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं की आपल्या शरीरामध्ये आयरनची कमी आहे. ती कमी पूर्ण करण्यासाठी डॉक्टरकडून गोळ्या दिल्या जातात, पण आजकाल कोणत्याही गोळ्या खाणं म्हणजे आपल्या शरीरासाठी त्याचे दुष्परिणामच काही दिवसानंतर पाहायला भेटतात. त्याऐवजी अगदी घरातील एखादा उपाय करा, जेणेकरून तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल आणि नुकसान होणार नाही. जसं की ते आपण लोखंडाच्या तव्यावरती हे दूध गरम करून घेत आहोत. तुम्हाला यामध्ये साखर, गूळ, हळद टाकायची असेल तर टाकू शकता, अगदी तुमच्या आवडीप्रमाणे. फक्त लक्षात ठेवा, इथे तुम्ही नॉनस्टिक तवा किंवा इतर कोणता तवा वापरायचा नाही, फक्त लोखंडाचंच भांडं वापरायचं आहे, म्हणजे की कढई किंवा जसं तवा. तर पाहू शकता, लोखंडाच्या भांड्यामध्ये दूध छान उकळून घेतलेलं आहे. आता आपण याला ग्लासमध्ये काढून घेऊयात. लोखंडाच्या भांड्यामध्ये दूध गरम करून पिल्याने आपल्या ज्या शरीरामध्ये आयरनची कमी झाली होती त्याची पूर्तता होते. फक्त एकाच दिवस नाही तर अगदी आठवडाभर किंवा 15 दिवस हा उपाय करा आणि त्यानंतर चेकअप करा. तुम्ही पाहताल, गोळ्या खाल्ल्याशिवाय आपल्याला आयरन जे आहे ते कमी झालेलं होतं, ते अगदी स्टेबल दिसेल. अगोदरच्या काळामध्ये जास्त प्रमाणात लोखंडाची किंवा मातीची भांडी वापरली जायची, ते आपल्यासाठी खूप चांगलं होतं. पण आजकाल फॅशनच्या नादामध्ये आपण स्वतःचं नुकसान करून घेतो. पण ते म्हणतात ना, जुनं ते सोनं, ते अगदी खरं आहे. एकदा करून पहा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.